तर मित्रांनो, आपण मालदीवच्या जो आयलंडवरती आहे. तर माझा मित्र शालीम पण आला आहे. तर आम्हाला रूम वगैरे बघायचे. तर बघू आजचा दिवस कसा आहे. तर गाईज आज सुट्टी आहे आम्हाला. मला नाही शालीम आता मी लॉग खूप दिवस झाले बनवला नाही, व्हिडिओ टाकला नाही यूट्यूबला किंवा कुठंच काय. खूप शालीम आला होता, 3-4 दिवस झाले. आम्हाला वेळच नाही भेटला मला काय अपडेट द्यायला. कोण मला ओळख तेवढा अपडेट द्यायला असणार आहे. जोक टाकायचा असं म्हणजे आज युट्यूबला. तर मी चाललो आता बँकेत अकाउंट ओपन करायला. पहिले आपण ब्रेकफास्ट करूया, अकाउंट ओपन करूया आणि आपण एक रूम बघितली दुसरी अकोमोडेशन ते घेऊ आपण. ती जर चीप आहे, जर पैसे वाचतील कसं मास करता येईल मग थोडाफार. चीप नाही भाई, तिला समजून सांगितले तेव्हा जाऊन तिने एकामध्ये ऍडजस्ट केलं. आता कसं आमचे अजून 1-2 मित्र येतील, कसं म्हणलं आपलं नवीन इथं तयार करू. आता कसं वट पाहिजे थोडंसं. गाड्या दाखव ना, चायना जापान. अरे यात तुम्ही बघू शकता हे सगळे जापान चायनाच्या गाड्या इम्पोर्ट केलेल्या सगळ्या. पण भाई मोपेड स्कूटी ऍक्टिव्हा त्यांना घेरची गाडी आहे. त्यांना घेर दिली तुम्हाला दाखवतो मी. कुठे गेलं त्यांची घेर? अरे ते दुसरे सॉरी सगळ्या गाड्यांना घेर नाही, काही गाड्यांना घेर. तुम्हाला वाटलं चुट्ट्या गेअरची गाडीच वेगळी. तुम्हाला वाटत असला चुट्ट्या बनवतो, पण तसं काय नाही. काही गाड्यांना घेर आहेत. काय आता आणि माझ्या मोबाईलची बॅटरी पण टिकत नाही, त्यामुळे व्हिडिओ पण काढू शकत नाही. हे अशी जिंदगी दलिंद्री त्या काय आता सांगणार. स्कूल बघ केवढी मोठी ही स्कूल आहे. स्कूलच दिसणार आहे. अरे हा ही मागची स्कूल आहे, किती मोठी बघू शकता. कुठून दाखव मी त्या साईडने दाखवतो. कंटिन्यू नसतं काही तिथं, कंटिन्यू तुम्हाला छत्री घेऊनच फिरावं लागेल. काय रे फिरवच लागते छत्री घेऊन. ही स्कूल बघा, तुम्हाला दाखवतो मी. हो का, ही स्कूल आहे पूर्ण मोठी. अरे हा आवाज येत असेल तुम्हाला मुलांचा. इंग्लिश मध्ये चालले भाई लोकांचं जो का अभ्यास. लोक तोंडाकडे मारतील बिरतील. इथं आपलं ब्रेकफास्ट पॉईंट आता एक 500 म्हणून हॉटेल आहे. दाखवतो तुम्हाला आत गेल्यावर. मित्रांनो, ब्रेड बटर आणि जाम होता आपल्याला ब्रेकफास्टला. टेस्ट पण चांगली. तर लोकल फूड पण असतं, पण ते कसं आम्ही नवीन आहे, आम्हाला थोडंसं राहत नव्हतं, त्यामुळे आम्ही कॉन्टिनेंटल ऑर्डर केलं. कसं आहे रे? होय, ह्याला काय म्हणतात? चिकन सॉस. दिकरा उन्हा में जैसे दिखना चाहिए. चुत्या ना. तर मित्रांनो, आपला नाश्ता झाला आहे. आता आपण चाललोय रूम बघायला. आवडलं तर ठीक आहे, आजच शिफ्ट होऊ. म्हणजे आपलं काय बसाचा विषय का होय ना. शोधतो लोकेशन भेटले, पण काय आता जायचं कसं खूप अवघड इकडे मित्रांनो. काय करायचं, 2-2 किलोमीटरचे आयलंड फक्त, आणि दुसऱ्या एंडला जायला बोट्स, ते पण लिमिटेड असतात. काय बाबा चुकीचं आहे. शालेय म्हणतो कुठल्या चुत्त्यासोबत ब्लॉगमध्ये होतोय काय माहिती. जेवढी तेवढी बी इज्जत खराब करतोय. जाऊ दे. कुठून होता बरोबर रस्ता रूमचा? हा शॉर्टकट आहे. तुम्ही लेफ्ट घेऊ, मग राईट घेऊ. दाखवतो रूम बी दाखवतो. काय आता नवीन ब्लॉगिंग चालू केले, व्हायरल व्हायचंच काही करायला लागेल. असे तर व्हायरल होणार नाही, पण बघू चाललं. लोकांनी सपोर्ट दिला तर जाऊ वर आपण. मग काय जॉब बिब करायची गरज नाही. मग काय फक्त यूट्यूब. काय रे ए पुढचा रे. हा आपल्या जुन्या पुढे जाऊया. चला काय, ऊन खूप आहे, त्यामुळं कसं फोनची बॅटरी पण टिकत नाही आपली. हे तर आपलं कॉमन शब्द आहे आता. आयफोन घेऊ नका रे. सॅमसंग घ्या. घेणार नाही घ्या बाबा, परत कॉन्ट्रोवर्सी होईल. काय रे आयफोन आणि सॅमसंगची. तर आपण रूम बघितल्या आत्ताच. रूमच्या आतला ब्लॉग मी म्हणजे व्हिडिओ नाही काढला, कारण की क्लीन नव्हता रूम. कसं चांगलं असं वाटलं, सगळे काय खडखडं दाखवते असं झालं असतं, त्यामुळे व्हिडिओ वगैरे नाही काढला. ते दाखव, हा विषय दाखव. कुठंच नाही हे बसायचं. तुम्ही बघितलं असं आहे, प्रत्येक बीचच्या साईडला किंवा घराबाहेर असं बनवलं आहे बसण्यासाठी. एकदम छान आहे, एकदम असं निवांत. काय म्हणजे असं कष्ट नाही, काय नाही. खुर्ची सगळं ठेवलं असं आरामात बसायचं. काय एकदम निवांत असं दोऱ्यांनी बनवलं. आपल्या गावाकडे पण असतं, पण खॉट असतात. इथं कसं आहे आईला. चला
तर तुम्हाला आयलंडची माहिती येतो थोडीशी. मेन मालदीव्स म्हणजे माले सिटी आहे. मेन मालदीव्स असं ना तर मेन माले एअरपोर्ट आहे, मेन सिटी आहे त्यांची. तिथं पहिले लँड होतं प्लेन. मग तिथून आपल्याला असे खूप 1200+ आयलंड आहेत इथं मालदीव्समध्ये. तर प्रत्येक आयलंडला काही ना काही सिटी म्हणजे छोटंसं गाव वगैरे बसवलं आहे. सगळ्या जमल तेवढं त्यांनी डेव्हलपमेंट वगैरे केली आहे. तर आम्ही जिद्दो आयलंड आहे, मालेपासून 320 किलोमीटर लांब आहे. 2 किलोमीटरचं आयलंड आहे. 3000 इथं जनसंख्या आहे यांची. तिथे गाड्या 2 व्हीलर 4 व्हीलर वगैरे सगळं केलं, अवेलेबल केले आहे. हॉस्पिटल्स आहेत, स्कूल्स आहेत, बँक्स आहेत, सगळं केलं आहे. तुम्ही बघू शकता ट्रक पण आहे. तर ट्रक म्हणजे यांनी इम्पोर्ट करून आणलं बोटवरती. काय म्हणजे किती म्हणजे डेव्हलप करता येते स्वतः. एवढीशी सिटी असून, एवढं लांब लांब आयलंड असून हे लोक बस वगैरे आणते, इम्पोर्ट एक्सपोर्ट करतायत. ATM आहे, बँक नाही. अरे इस्लामिक बँक आपलं तिकडे जायचं आहे. तर आपलं BML बँकला यायचं आहे. ही दुसरी बँक होती अकाउंट ओपनिंगसाठी. 1.5 महिने झाले, आत्ताशी विजा आले आमचा. तर करूयात अकाउंट ओपन करू. आणि आपल्याला एका कुठलं आयलंड रे ते कशाचं ते बसायचं वाफुशी. एक तर वाफुशी आयलंडला जायला आपल्याला आरटीएल नाही तर स्पीड बोट आहे का नाही ते बघायचं. अवेलेबल असेल तर चांगलं आहे. सगळ्यांना आपला व्ह्यू दिसेल, नवीन काहीतरी दिसेल, थोडेसे खुश होतील सगळे. तर आम्ही तरीच खुश होऊ. पण नाही भेटलं तर काय मग आता खुशी आहे. मग तिथं पण जायला भेटलं पाहिजे ना. हे बरं झालं, जाऊन पहिले सगळं विचारू. पैसे गेले तर गेले. अरे पहिले बँक अकाउंटचं पहिले हा ठीक आहे. सांग आमची दाखवतो जर. एवढी तक तयारी आहे की आम्ही अख्खा महिना 0 बँक बॅलन्सवर काढणार. पण काय? आता जेवढे पैसे आहेत आमच्याकडे आम्ही सगळे लावणार आहेत फक्त त्या आयलंडला पोहोचायला. तुम्हाला कळत ना मजबुरी काय आहे का तिकडे आम्ही एवढं जायचं हट्ट करतोय. काहीतरी असेल ना म्हणजे इंटरेस्टिंग तिकडं, त्यामुळे एवढं आम्ही उत्साह करतो तिकडे जायला. पण काय अवेलेबिलिटीच कमी आहे तिकडे जायला. प्रायव्हेट बोट्स वगैरे. तो स्पीड बोट त्याला विचारू आपण. तर दाखवतो मी गाईज तुम्हाला. आपण बँकेत अकाउंट ओपन केले, 2 दिवसाची वेळ लागतो अकाउंट ओपनिंग व्हायला. तर बघू आता आपल्याला स्पीड बोट भेटते का दुसऱ्या आयलंडवरती जायला. तेवढंच थोडं निवांत बघू. आता आपण लोकल जे बोट्सचे ओनर आहेत, जे बोट्स पार्क केले त्यांना विचारू. तसं जर भेटत नाही, भेटलं तर ठीक आहे. कारण की ना आता ज्या आयलंडला आपल्याला जायची तर प्रायव्हेट रिसॉर्ट असतात, त्यांचे पर्सनल बोट्स असतात, ते पिकअपला येतात. ते बघू शकतो तुम्ही, पाण्यात नुसतं कचरा करून ठेवला लोकांनी. सोलापूरला जायला बघा इथं सोलापूरच्या गाड्या वगैरे सगळे आहेत. तो का लाल डब्बा आपला लालपरी बघा. तो ती AC बस आपली. या पाण्यातून हे बस जाणार आहे. हा सोलापूरला जाणार आहे इथून मालदीव्सवरून. हे असे बघ कचरा करून ठेवलाय. एवढं चांगलं पाणी होतं ना आम्ही आलो तेव्हा. पूर्ण ते कसं दिसतंय का. प्रायव्हेट बोट पण चालेल रे. होंडा फुशी सांग ना. प्रायव्हेट बोट गो टू होंडा खुशी. नो ना RTL also. RTL also not. From Hanimadi we can go to Hondo Fushi. No? Hondo Fushi how can we go? डिपार्टमेंटला त्यांनी सांगितलं असतं. डिपार्टमेंटला विचारायला काय. डिपार्टमेंट म्हटलं असतं बुवा आम्हाला असं असं आयलंडला जायचं, फिरायचं आहे आम्हाला. तू त्याला थोडी सांगायचं की आम्हाला शोधे पाहिजे बियर. तर आमचं बस इथं नशीब. झोपलं वाटतं. अरे बोट वे कोण. अरे हा झोपलं पण प्रायव्हेट आहे, RTL आहे, मोठी आहे. एवढी बोट करायला 2,000 जातील. म्हणजे आपले 10,000 जातील इंडियाचे. हो असे प्रायव्हेट बोट असतात. पण माणूस का नाही कशावरच. नाही पार्क पण यांचं सुट्टी वाटते यांची आज. आज नाही रे. उन्हातानाचं कोण फिरणार नाही तरी. आपण आहेत ना. ते उथिमाच्या पुढं होंडा फुशी. आयलंडचे नाव पण असे डेंजर आहेत ना. होंडा फुशी, उतिमा, दिद्दो. आपण दिद्दोला आहे. हां ते दिद्दो. दिद्दो नाही रे, दिदू आहे दिदू. काहीतरी काम चालू येतो वाटतं. वाटे पण असं बनवते ना बोटसाठी परत येतं नाही का एंट्री एक्झिटला. एंट्री पॉइंट बोट आली. नाही तो मागात तसे तू त्याला विचारलं तोच येतो. हां तर ओके. तसं हां आपल्याला नेतोय काय तो. काय ना बोटची पार्किंग पण आहे ना. एवढं मोठं समुद्र आहे त्याला पार्किंग शकतात. कुठेही लावायचे नाही इथं टाकू साईडला. आपल्याला जास्त हे. आणावं लागणार आहे तिथं. म्हणजे जिद्दो आयलंड आहे. मला डॉक्टरला विचारला लागला. ते डॉक्टर्स आहे
जोशीला बोलला ना सुट्टी आहे का, चल ना बोलला. हे ब्लॉग मध्ये येते ऍड आहे, त्यांना वाटलं अरे त्यांनी पहिलं कळलं अरे माझं नाव घेतलं. कट करते. आता कट नाही होत. बघू एकदा सगळीकडे मोकळं नुसतं आयलंडचं दिसतं. तिथे एक आयलंड आहे, तिथे एक आयलंड आहे, तिकडे एक आयलंड आहे. हा प्रत्येक 5-5-10 किलोमीटर आयलंड आहेच, फक्त जायचा प्रॉब्लेम आहे. ए तिकडं लोक थांबलेत, बोट आहे. चल भाई ऍटलीस्ट हानी माधूपर्यंत पोहोचू. आणि मध्ये दम परत येऊ. हा माझं नाव तर उडी मार रे शालीम. स्विमिंग घेतलं ना मला. पाण्यात थोडी म्हटलं, रस्ता उडी मार. 2 ऑप्शन होते, एक तर पाण्यात मार थोडी म्हटलं होतं मी तुला. हे प्रत्येक रिझन नाही यायचे, प्रत्येकाला 2 ऑप्शन होते. मी म्हटलं का पाण्यात उडी मार का कुठं उडी मार. हा इथं रस्ता बी उडी मारू शकला असता ना वरच्यावर. तुम्ही मासा बघू शकता, ब्लॅक मांटा. तर हे मोठे मोठे आपण डिस्कवरीवरती पण बघतोय, मोठे पंख राहतात त्यांना एकदम. हो का गोल गोल, बघा खाली. ए शाली लवकर ये बघ. कवडा आहे तो की ब्लॅक मॅन्टा. तुला कसं माहिती नाव ब्लॅक मॅन्टा फ्लिक मॅन्टा? आज तर दिसलं होतं मला पहिल्या दिवशी. दोघं होते बहीण भाऊ. इथं का? काय म्हणलं बोटवाला? इथून बाहेर येईल. बोटवाला काय म्हणला? नाही जाते बोलतो, तिथूनच भेटेल. हे बाहेर नाही आला झोपलं काय? हो आला आला, हो खाली एकदम दिसला का? हा गेला. आता इकडे पाणी घाणे तिकडे चांगलं, त्यामुळे दिसला. मला इथं शार्क पण दिसला होता, छोटा नाही का, माझ्या हाता एवढा. म्हणजे तुझ्या पाम एवढा असा शार्क दिसला होता. बाय किनाऱ्यालाच असतात. हां आरटीएल कुठून घ्यायचं? अरे ऑनलाईन आहे आरटीएल. कुठून? अरे ऑनलाईन एक आरटीएलचं ॲप आहे माझ्याकडं, मग कर पण ना. पेमेंट पण ऑनलाईन करावं लागतं. नाही ना, कॅश देऊया. ऑनलाईन लागतं. एकदा बघ तर. गेला मित्रांनो, आपल्याला दुसऱ्या आयलंडवर जायचं काय भेटलं नाही साधन. आहे तसं उन्हात चालत परत जेवायचं टाईम झालाय. जेवायचं गस घ्यायच्या घरी झालं, टाईम पडला. असा दिवस गेला, सुट्टी गेली. नाही नाही बघू आपण जाणार, म्हणजे जाणार आपण आज. आज जाणार म्हणते, बघू. गेलो तर तुम्हाला दाखवेल मी. हे असं ऑरेंज कलरचं नाही, पेट्रोल पंप आहे. प्रत्येक आयलंडला असं आहे. हो इथे टाके पेट्रोल पंप आहे. बोटला पण इथे पेट्रोल भरून घेतात. तिकडे टाक नाही ना पहिलं. ताक नाही, दही आहे, दूध आहे. हे पोलीस स्टेशन इथलं दिद्दो आयलंडचं. का दाखवतो तुम्हाला आता काय, कुठे गेलो तर काय. हो का दिद्दो आयलंड. प्रत्येक आयलंडच्या एंट्रीला हे असं त्यांनी बनवलंय. अरे तो सर पार्क करते. हा बघ कसला बुंक नाही गेला आता. तो रिवर्स मारून का नेणार तुला? घंटा नेलं असतं मग न्यायचं असतं तर. त्यांची इच्छा नाही तुला न्यायची. तोंड बघून ते सगळे कॅन्सल करतायत. कसले जातात ते सुंक. एवढं घेऊन जाऊ शकते स्वतःच्या बोटीमध्ये, सोडत का नाही ते लोक? येतच खोटी आहे शालीमची. काय जाऊन पचकावणार तो रिवर्स म्हणून गाडी पार्क करतोय, त्याची बोट पार्क करतोय. काय यायला नेणार आहे? मित्रांनो ही बोट बघू शकता, अशी स्पोर्ट्स बोट दिसते बघा. एकदम स्पीड बोट वाटते. त्याचं कंट्रोल्सचं बघा तुम्ही, त्या हँडलिंग वगैरे एकदम कसे लॅम्बोर्गिनी सारखे का नाही, भारी आहे. चल रे शालीम. इथून तुम्हाला एक स्कूटी दाखवतो मी. रन काढत बघा तुम्ही डायरेक्ट. ही स्कूटी बघा, खतरनाक आहे का नाही? एवढी मोठी. आणि पुढं बघा कुठली आहे लगेच, ही बघा ब्लॅक. तर गाईस ते रिसॉर्ट आयलंडवरती जायला आपण म्हणत होतो, तिथं आधी मेल करावं लागतो, बुकिंग करावं लागते. केलं ते सांग. तर तेच सांगते. आता जस्ट आम्ही मेल केला, त्यांचं काय अपडेट आहे काय नाही. ते तर म्हणले आता फुल आहे, ते आज रिसॉर्ट फुल बुक आहे.
आता बघू ते कधी आपला रिप्लाय येत आहे. ते म्हणले हाफ एन आवरमध्ये रिप्लाय येतो. जर आज वेकेन्सी झाली तर आज जाऊ आपण, नाहीतर मग नेक्स्ट सुट्टीला आपल्याला प्लॅन करावं लागेल. परिस्थिती त्यांना सांगितलेली आहे की आजच सुट्टी भेटली आम्हाला, ते पण सोबत सुट्टी भेटत नाही आम्हाला. आणि कसं इथं आपले जास्त लोक नाही आहेत, तर बघू आता काय होतंय. पाणी बोट पाशी हरियाणा तर नाही एवढी बघ, पाणी किती पुढे माहिती काय, पाय जाता येत नाही. जसं दिसतं तुम्हाला बारीक बोट आहे, बारीक म्हणजे मोठी बोट आहे. अरे फ्रंटला कसं का झूम करणार, मोठी बोट आहे बघा, दिसलं का तुम्हाला? हां उचलणार रे ती, थांबणार आहे अड्या तू इथं लाव काय होतं. दिसलं तुम्हाला मोठी बोट आहे एकदम तिथं. तर आयलँडचं काम चालू आहे. आयलँडचं म्हणजे एअरपोर्टचं काम चालू आहे. या आयलँडवरती एअरपोर्ट बनते, त्यामध्ये काम चालू आहे. आलो घरी आपण. रूमवर काय आंब्याचं झाड, एवढं गरम आहे बाहेर. तर मित्रांनो आपण रूमवर आलो आहे अशा प्रकारे. गात आहे रूम चांगलं आहे, ए सी बी सी काय पाहिजे तुम्हाला लावून टाक सगळं. नुसतं माशांचा वास सारखं येतं खायला, काय एकदम मस्त ए सी. आता दुपारचं झोपून जाऊया आपण. गॉगल घे माझा. तर अशा प्रकारे आपण ब्लॉग एंड करूया. जर आपलं ईमेलला रिप्लाय आला रिसॉर्टवाल्यांचा तर आपण सेकंड ब्लॉग मी दाखवूया. तर जर नाही आला तर नेक्स्ट टाईम जेव्हा येईल तेव्हा सांगाल मी तुम्हाला.